पुण्याच्या राजकारणात कायम चर्चेत असलेले नेते वसंत मोरेंनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। ही भेट आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते। पुणे लोकसभा लढवण्यास वसंत मोरे इच्छुक आहेत। या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठीच वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या मनसेला जय महाराष्ट्र केला, परंतु अद्यापही वसंत मोरेंनी कोणत्याच पक्षात प्रवेश केला नाही। मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरेंनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या वरिष्ठांची भेट घेतली, परंतु या भेटीत उमेदवारी पत्रात पाडून घेण्यात मोरेंना अपयश आलं। अशातच वसंत मोरेंनी आज प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याने वसंत मोरे आता वंचितकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार का अशा चर्चांना उधाण आलंय। पुण्यात महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही आपले उमेदवार जाहीर केलेत। महायुतीकडून मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून रवींद्र दंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे वसंत मोरेंकडे आता अपक्ष किंवा वंचितकडून निवडणूक लढवण्याचा पर्याय खुला असल्यानेच त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे। पुणे लोकसभेची निवडणूक लढणार 100% आहे। उलट मी माझं नशीब समजतो की मला वंचित बहुजन आघाडीचे सर्व आंबेडकर साहेब यांनी मला इथं बोलवलं आणि मला एवढा वेळ त्यांनी दिला आणि या वेळेमधून अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे। येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये ज्या स्तरावरती चर्चा व्हायच्या मोठ्या, आज माझा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्यांदाच चर्चेला आलोय। अजून पुणे लोकसभेची निवडणूक 4थ्या टप्प्यामध्ये खूप लांब आहे, त्यामुळं मला वाटतं की ज्या चर्चा आमच्या झाली आहे ती अतिशय पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही पुढचे मार्ग असतील, पुढचं कशा प्रकारे मार्गक्रमण होईल तो येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये सगळं कळेल। का चर्चा सकारात्मक दृष्टीने सुरू झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही? नक्कीच 100% सकारात्मक दृष्ट्या चर्चा झालेली आहे आणि त्याचं फलित हे पुणे लोकसभेचा खासदार हा या सगळ्या विचारातून होईल याची मला पूर्ण खात्री आहे। वसंत मोरे वंचितचे उमेदवार असतील का पुण्यात? आता ते साहेब भविष्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असेल तो साहेब घेतील आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्याच्यामध्ये भूमिका साहेब जाहीर। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।